स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो तुम्हाला आज मी रेसिपी दाखवणार मित्रांनो. संध्याकाळी आपलं रात्र झाली मित्रांनो. तुम्हाला बघा माझ्या पाठीमागे कसे दिसते झाडं, बघा काय भारी चमकत आहेत मित्रांनो. ही तिकडं कोबी बघा काय कशी चमकत आहेत मित्रांनो. तुम्हाला ना मी आज मच्छीची भाजी दाखवणार मित्रांनो, चुलीवरची. आज बेत झालाय आमचा बनवायचा. तर चला तुम्हाला दाखवतो काय काय हे लागत मित्रांनो, साहित्य. तर चला मग. तर मित्रांनो आता मासे घेतलेत मित्रांनो चांगले आपण 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतले. सगळा मसाला बिसाला काढून ठेवलेला आहे. काय तर एवढं काय टेन्शन नाही मित्रांनो. हे बघा हे मच्छी मित्रांनो, थोडे जाणले होते मित्रांनो आमच्या पुरते, तिघांपुरते. एकदम भारी असं बनवायची आता भाजी मित्रांनो, चुलीवर बनवायची. ह्या बघा लसूण वगैरे याच्यात आहे ना, लिंबू पिळून घेतला मित्रांनो, त्याच्यामुळे ना वास निघून जातो आणि मग खायच्या टायमाला काय एवढा वास वगैरे येत नाही मित्रांनो. मसाला बिसाला घेतलेलं सगळं करून आता फक्त शिजायला टाकायचं आहे मित्रांनो. हे बघा कोथिंबीर कापून घेतली इथं ठेवली. याच्यात मसाला आहे मित्रांनो, हे दळून घेतलाय मसाला, धने गरम मसाला आणि त्याने मित्रांनो मिक्स असं त्या बघा. तर चला मित्रांनो आता चुलीवर घेऊ टाकून त्याला. कसं मग आता जेवायचा पण टाईम झालाय ना, बराच टाईम झालाय. ह्याच्या टायमाला तर जेवत असतो आपण, पण आज थोडं उशिराच स्वयंपाक करायचं ठरवलं. पप्पा गेले तर वळणला आता ड्युटीवर, त्याच्यामुळं ते गजे घरी. थोडेफार ते बनवलं म्हटलं आणि थोडं आपल्या सुक्क बनवून. हे बघा हे घेतलंय मित्रांनो बनवून, मिठातलं बनवलंय मित्रांनो. ती त्याची आपण भाजी बनवू. कसं भाजी पण आवडते तेच तसं पण आवडतं मला, भाजीतलं जास्त आवडत नाही. त्याच्यामुळं हे दीदी बसली इथं, तयारी झाली. मम्मी इथं बसली. आता मम्मीची चालली तयारी, सामान काढून घ्यायची. कसं चुलीवर म्हटलं टाईम लागतो, मागं पुढं होत असतं, कारण की जाळ लावायचं आणि ते आणि धूर पण होतो ना, त्याच्यामुळं मग काय. तर चला तुम्हाला मग भाजी दाखवतो टाकताना. तर मित्रांनो आता आहे ना आपण भाजी टाकायची मित्रांनो. सगळी तयारी झालेली आहे. कढई देखील ठेवली आपण वर चुलीवर. थोडं तेल गरम होऊ दे आपण, त्याच्यानंतर मग मसाला वगैरे ॲड करून भाजीत टाकून देऊ मित्रांनो. मग कसं पण शिजूस्तवर टाईम लागतो 5-10 मिनटं. मग झाली म्हणजे काही नाही, मग जेवणच करायचं आहे. हा बघा चुलीवर ठेवलंय, चूल ठेवली मित्र, हे आपलं सॉरी चुलीवर कढई ठेवली आपण. हे बघा हे मसाले, धन पावडर, हळद पावडर, मीठ आणि घरगुती मसाला येऊ. आता टाकते मम्मी त्याच्यात. अजून काय तेल गरम नसून झालं आहे ना, मग झालं का दे टाकून. मग दिला मसाला टाकून, एकदा त्याला हात मारून घेऊ. मसाला लगे मासे पण मम्मीने दिले टाकून आता त्याच्यात. काय मस्त आवाज येतोय, चरचर आवाज येतोय डायरेक्ट. मित्रांनो 3घच जण आहे आम्ही खायला, त्याच्यामुळं जास्त नाही आणत, थोडंच आणत असतो मी. कसं मग पप्पाने वायच्याने घरातले बरेच सदस्य, 2 सदस्य नाही, त्याच्यामुळं मग नाही. अजून 3 सदस्य नाही आमची, ते आले का मग एकटे मग जास्त आणत जाऊन, जास्त बनवत जाऊ, हाय की नाही. तिघं कम बाहेर आहे, ते दोघं तिकडं, पप्पा वळणला आणि आम्ही तिघं इकडं. असं आहे. थोड्या दिवसात येईल ना आमचं तर अजून एक सदस्य घरी. 6 महिने झाल्यावर येईन. हा बघा काय मस्त वा त्याच्यात हळद वगैरे, त्याला मसाला वगैरे चांगला ते टाकला तर मस्त दिसतंय. जाळ पण चांगला चालू आहे, त्याच्यामुळं काही एवढं पटकन शिजन. मम्मी आता मसाला टाकून घेते त्याच्यात, मसाला मित्रांनो. उघडलंय ते, दिला टाकून. आता चांगला आता त्याला
चिटकला पाहिजे पिसला असं हात मारून घेऊ त्याच्यावर. हे बघा काय मस्त दिसतंय मित्रांनो, एकदम भारी. तोंडालाच पाणी आलंय ते बघून, अजून जेवायचंय आम्हाला. हाय का नाही मित्रांनो? मग चवदार असं. पहिलं आता थोडं पाणी टाकू त्याच्यात, लागलं तर टाकू ना तर सुकत दणकू, त्याच्यात काय एवढं. होईल 5-10 मिनिटामध्ये मित्रांनो. तर मित्रांनो आपली भाजी झालेली आहे, सगळं झालंय मित्रांनो. उकळी वगैरे चांगली आली तिला, चांगली. आता त्याच्यावर आपण आहे ना कोथिंबीर टाकून घेऊ मित्रांनो, त्याच्यामुळं चांगलं सेंट वगैरे येतो भाजीला. मम्मी टाकू राहिली तर ह्या बघा भाजी चांगली उकळली. ह्या बघा मम्मीने टाकून घेतलं. ह्या बघा चांगली भाजी झाली आपली मित्रांनो. कोथिंबीर टाकून घेतली. आता काही जेवण वगैरे करू मित्रांनो, चालन. तर मित्रांनो तुम्ही पण जेवण करा, जेवायला या मित्रांनो. आता घरात जाऊन जेवण वगैरे करायचं आहे, कारण की भूक लागलेली. सकाळी पण पोटभर जेवायला नव्हतं मित्रांनो, थोडं बाहेर गेलो होतो. तर सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. कसा वाटली रेसिपी कमेंट करा मित्रांनो, शेअर करा, लाईक करा. आवडले असेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्या चॅनलला. सर्वांना शुभरात्र.